यूपीआय व्यवहारांवर सरकार आता शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे। व्यापाऱ्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारावर जवळपास 0.25 ते 0.4% मर्चंट डिस्काउंट रेट आकारण्याची परवानगी मिळू शकते। मात्र 2000हून अधिक रकमेच्या व्यवहारावर हा शुल्क लावण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती आहे। दोन व्यक्तींमधील व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही। दरम्यान हे शुल्क कुणाकडून आकारण्यात येणार आहे आणि त्यात कुणाला दिलासा मिळणार आहे, समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर व्यापाऱ्यांना 2000हून जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर 0.25 ते 0.4% पर्यंत एमडीआर किंवा शुल्क आकारणार आहे। दोन व्यक्तींमधील पेमेंटवर शुल्क लागू होणार नाही। दूध, भाजीपाला, किराणा किंवा ऑटो टॅक्सीच्या पेमेंटवर परिणाम होणार नाही। क्रेडिट आणि डेबिट कार्डवर आधीपासूनच एमडीआर असेल। बँक पेमेंट कंपन्यांच्या शुल्क मागणीला सरकारने विरोध केलेला आहे। टियर 3 ते 6 शहरांमध्ये यूपीआय विस्तारासाठी संसदेमध्ये रेव्हेन्यू मॉडेल उभं केलं जाईल आणि अद्याप अंतिम निर्णय नाही। सरकारी अधिकाऱ्यांकडून अजून स्पष्ट संकेत आलेले नाहीत। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।